नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आणि आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. सो नवीन वर्षाचा हा दिवस आम्ही कसा साजरी करणार आहे हे तुमच्यासोबत आम्ही नक्कीच शेअर करू. आणि इथे आमची नवीन वर्षाची सकाळ झालेली होती आणि सगळे एकमेकांना चहा पीत शुभेच्छा देत होते. चला तर मग बघूया आमचा हा वर्षाचा नवीन दिवस कसा आहे ते. हॅपी न्यू इयर आहे तुला. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. डोकरे म्हणता आता पाय पड रे ना मन में आशू जय सद्गुरु आम्हाला सद्गुरु नाही कर पाय पडला गो श्री हॅपी न्यू इयर नाही करत मला मम्माला कर मम्माला जय सद्गुरु गुड गुड बाय. हॅपी न्यू इयर राया. राया हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर राया. हॅपी न्यू इयर. घे राया. थंड आहे ते. पिऊन गेला राया. पिऊन गेला. वाव. आता हॅपी न्यू इयर कर मला. हॅपी न्यू इयर. ये मला पी रे पी रे पी रे. हॅपी न्यू इयर. आज आमचं असं ठरलंय, असं म्हणतात वर्षाच्या पहिल्या दिवशी जे जे खातात ते आपण वर्षभर खातो. सो आम्ही आज असं ठरवलंय होममेड पण खायचं आणि फास्ट फूड पण खायचं. सो इकडे दाखवा. इकडे पास्त्यासाठी पाणी उकळतंय, इकडे रवा आहे. हा आमच्या पेशंटसाठी आहे आणि आमच्या लहान मुलांसाठी आहे. सो इथे होईल गावठी तुपाचा रवा आणि इकडे होईल पास्ता. इकडे बॉईल होतोय पास्ता, इकडे बॉईल होतोय रवा आणि इकडे बॉईल होतोय वॉटर. पास्ता बनवायचा बाकी होता पण शिरा झाला होता. सो मी यांना सगळ्यांना बोलवायला आलेली. सगळ्यांना मी काय सांगते, उठा आणि आपल्या डायनिंग टेबलवर चला आणि नाश्ता करा. चला 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 चला. चला ये श्री चल व्हिडिओ मध्ये येशील तू. चला डायनिंग टेबलवर. चला डायनिंग टेबलवर. डायनिंग टेबल नाही भरलेला आहे. आणि हा डायनिंग टेबल आहे आपला. चला ये श्री पूर्वा चल. आपला डायनिंग टेबल. यस. खायला. हा ते दिलं गेलं. राया नाही, ज्याने रवा खाल्ला त्यालाच पास्ता भेटेल. मग ते तर आहेच. राया तू खाल्ला का? दे त्याला ते. घे. ज्याने रवा खाल्ला त्याला पास्ता भेटणार. इथे ताईंनी आणि रायाच्या डॅडाने सगळ्या मुलांना रवा खाऊ घालून दिला आणि मगच पास्ता भेटेल असं सांगून मी मात्र पुढच्या कामाला लागून गेली. इथे दूध गरम करत होती. सो गाईचं आणि म्हशीचं आणि इथे पास्ता बॉईल होऊन गेलेला होता. दूध बघा, म्हशीचं आणि गाईचं. रायाचा नाश्ता होऊन गेला होता. सो राया आता त्याच्या पुढच्या टास्कला लागला होता, ते म्हणजे बॅट बॉल खेळणं. बघा तो कसा बॅट बॉल खेळायला शिकलाय. तो दिवसेंदिवसच जास्त ॲक्टिव्ह व्हायला लागलाय. बघा त्याची किती धडपड चालू आहे ते. अशा प्रकारे आमचा पास्ता इथे रेडी झालेला आहे आणि डिशेस लागले आहे. आता आम्ही हे घेऊन जाऊ डायनिंग टेबलवर. चल तू काढून काय बघ. छान आहे असं म्हण. हात दाखव. असं कर. छान. बघा आम्ही किती निवांत ब्रेकफास्ट करत बसलो होतो ते. इकडे गावाकडे खरंच खूप निवांत असं आयुष्य जगता येते. शहरामध्ये तर फक्त आपण दगदगीच्या याच्यात जुळून घेण्याचाच प्रयत्न करतो. चला आता आम्ही न्यू इयरसाठी इथे आलो आहे बिकॉज आमच्या आईंचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे. सो सगळेच इथे आहेत आणि पेशंटची काळजी घेता घेता आम्ही पण एन्जॉय करतोय. बॉल गेला. तो दुसरा बॉल माराया. लवकर बॉल गेला श्री. तो तिकडेच फेकतोय. ब्रेकफास्ट आणि थोडंसं खेळून झाल्यानंतर राहायला आम्ही इथे परत झोपून दिलं. आणि हे बघा कसे मोबाईल बघतायत. मी आता तयार झाली. आता सासूबाईंना विचारू काय बनवायचं. आई काय स्वयंपाक करू आता? हॅलो, एक काम कर बेटा,
वरण भात, वांगे बटाट्याची भाजी हं. आणि नवीन वर्षाचा शिरा बनव. शिरा बनवून घेऊ का? हो. ठीक आहे. कुकरमध्ये डाळ लावून घेऊ आणि आमच्या ताई काय करतायत ते पाहू. ताई, ते असं म्हणतात नवीन वर्षाला तुम्ही जर कुठे राहिले ते तुम्ही वर्षभर जाता. आता तुम्ही वर्षभर माहेरी, आता नवीन वर्षी माहेरी आहेत. मग तुम्ही आता वर्षभर माहेरी येणार का? नाही नाही तसं काय नाहीये. का बरं येणार नाही तुम्ही? मला मी पण माझ्या घरीच राहील ना. पण नाही, आता कसं तुमच्याकडे पेशंट आहे म्हणून मी आली. अच्छा, असं आहे का? पाहुणे पण हे मला आता काम करायला लावताय. पण जाऊ दे, यांच्याकडे पेशंट आहे, मग कधीतरी करायचं काम. तुम्ही काम करताय असं? हो. या कोण आहेत? मावशी तुम्ही कपडे धुताय का? हे आमचे भांडे झाले आहेत, धुणे झालेत. आता तुम्ही स्वयंपाक करा. खरंच बरं, चालेल. आईंनी सांगितलंय वांगे बटाट्याची भाजी, वरण भात आणि गोड रवा. तुम्हाला चालेल का पण माझ्या हाताचं? नाही नाही, मी बाकी करून घेईल. तुम्ही काय करा, गोळ्याचा शिरा करा. बरं चालेल. हं? गावाकडे डबल डबल चहा प्यायची मजाच वेगळी. आई चहा पिणार का? हो. हा थांबा मी सांगतो. अश्विनी, ए अश्विनी, ए काय करते तू? वरण भात कडक चहा बनव 3-4 कप. 3-4 कप. हा ठीक आहे. हा कोण कोण घेते? सर्वच घेणार आहे चहा. चालेल. कडक बनव आपण. पप्पा आहेत का घरी? पप्पा नाही आहेत घरी. तसं पिऊन झालंय. कडक चहा बनव एकदम. वांगे बटाट्याची भाजीची तयारी चालू आहे. हे जे वांगे आहे ते आपल्या पुण्याला नाही भेटत. खरंच याची जी चव आहे ना ती खूप छान असते. तुम्हाला जर कधी कुठे मार्केटमध्ये दिसले तर हे नक्की घेऊन खा. खरंच खूप छान असते. चहा रेडी आहे. चहा रेडी आहे. आता मी देऊन येते. आई चहा. ती बाई देऊन देईन, मला राहू दे. नाही सगळ्यांना आहे. मला राहू दिलं असतं ना. आई चहा. चहा. या आमच्या पाहुण्या बाईंना आहे तर चहा. बाय द वे आम्ही आता गावाकडे आलोच होतो तर म्हटलं थोडे शेंगदाणे सुद्धा घेऊन जाऊ. मी शेंगदाणे फक्त घरचेच यूज करते बिकॉज तेच टेस्टी असतात. बाहेरच्या शेंगदाण्यांची चव नसते. सो ह्या काकू आम्हाला शेंगदाणे फोडून देत होते आणि त्यांना मी चहा दिला. एक कप देऊ का? आणि वर कोण आहे? कोण नाही? लाईट चालू आहे का? नाही नाही माझंच आहे. राया झोपेतून उठल्यानंतर त्याची आंघोळ करून दिली आणि त्याची तयारी करून दिली. बघा तो किती फ्रेश दिसत आहे. तो तयारी केल्यानंतर राया थोडा पिकाबू खेळत होता. लप रायाला जेव्हा समजलं त्याचा डॅडा त्याला सोडून फिरायला गेला आहे सो तेव्हा थोडासा तो कुरू करत होता आणि त्याची आत्या त्याला फिरायला घेऊन जात होती. बघ हॅलो गाईस, तर आता आमची झाली जेवणाची वेळ. तर आता आमचं चालू आहे, पण सर्वात आधी विठोबालाच खाऊ घालावं लागतं आम्हाला. आमचा विठोबा, ए विठोबा इकडे बघ बाळा. आधी ते विठोबाला मग आम्हाला. काय खाऊ घालताय मम्मी त्याला? वरण भात. आमच्या आईंनी सांगितलं आता गोड रवा, पण स्वीट मध्ये हे. ताई याचं उत्तर काही आहे का तुमच्याकडे? मी बनवणार होती पण माझ्या पप्पांना वाटलं काय मुलीला काम लावू म्हणून ते मस्त गुळाची जिलेबी आणि म्हैसूर पाक घेऊन आले. याला थोडक्यात काय म्हणता माहिती का? काम सुकारपणा. तुम्हाला जे वाटेल ते. काय? कशाचं नाव काय? अरे याचं नाव बदललं आता. काय? आधी याचं नाव काय होतं बरं? म्हैसूर पाक. नाही आता याचं नाव म्हैसूर श्री आहे. का बरं? आपण आता अँटी पाकिस्तान झालोय ना. पाकिस्तान आपल्याला चालत नाही म्हणून याचं नाव सुद्धा म्हैसूर श्री केलंय आता आपण. ठीक आहे. आणि दुपारचं जेवण करताना रात्री काय खायचं त्याचंच डिस्कशन चालू होतं. बघ संध्याकाळी काय करायचंय? मासे आणा होतो आपण. रवा फ्राय बनवू. बरं मस्त बनवतोय रवा फ्राय. एवढं नाही सांगितलं. आईला म्हणलं संध्याकाळी आईला हे बनवू काय पनीरची भाजी आईला बनवून देऊ. आपण मासेच खायला फ्राय काढलं ना, मग नंतर काही खायची इच्छा नाही होती म्हणून थोडी खिचडी. बरं झालं असं आहे. ठीक आहे मग पोरांना पण थोडी पनीरची भाजी दिली जाईल.
आणि थोडा पांढरा भात लावून देऊ ना मग. नवीन वर्षाची सकाळची दुपार झाली पण यांच्या एनर्जी मात्र काही संपत नव्हती. लहान मुलांच्या एनर्जीचे नक्की काय रहस्य असेल याचा कोणी शोध लावला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा राया आणि रायाची भाऊ बहीण कशी एन्जॉय करत आहे आणि खेळत आहेत ते. आमची आता तयारी झाली आहे, जेवण झालंय आणि आम्ही आता निघालोय कुलदेवतेला नवीन आई आम्ही कुलदेवतेला जाऊन येतो, तुम्ही आराम करा. तू आता कुलदेवत्याला चालली तर घरातून साडी घेऊन ओटी भरून या. नवीन याची नवीन वर्षाची ओटी भरून. साडी घेऊन जाऊ का? हो. गहू गहू पण, अजून काय काय घेऊन जाऊ? हळद कुंकू. ते सगळं घेऊन जा. हो. ठीक आहे, ओटी भरून घेऊ का? हो हो. हं. आमच्या आईंचं ऑपरेशन झालेलं असून सुद्धा देवाला कुलदेवीला जात आहेत म्हणून त्यांनी स्वतःच्या हाताने साडी आणि गहू आणि ओटी दिली की कुलदेवतेला जाऊन आपल्या घरातून ही ओटी भरून ये असं. सो मी सुद्धा ती घेतली आणि आम्ही निघालो कुलदेवतेला. आम्ही चाललोय आता कुलदेवतेला. ताईंनी घातलंय असं, मी घातलाय हा ड्रेस. चला चला. आम्ही आता तालुक्याच्या ठिकाणी शिरपूरला येऊन गेलेलो होतो. आईंनी घरून साडी आणि गव्हाची ओटी दिलेलीच होती. तर म्हटलं चला नवीन वर्षाची आपण साजशृंगारसुद्धा कुलदेवतेला घेऊन घेऊ. सो इथे आम्ही शिरपूरला एका रँडम दुकानात थांबलो आणि तिथे सगळ्या साजशृंगाराच्या गोष्टी घेतल्या. मग त्यात बांगड्या म्हणा, टिकली, कोन, नेलपेंट, सिंदूर, जोडवे, कानातले, सगळ्याच गोष्टी अशा जे जे मला आठवत होतं ते सगळ्या घेतल्या आणि आम्ही कुलदेवतेला परत निघालो. आणि लेडीजने स्वतःसाठी शॉपिंग नाही केली, मग काय केलं. सो आम्ही दोघींनी सुद्धा थोडे क्लचर घेतले आणि मग निघालो आम्ही कुलदेवतेला. बघा रस्ता खूप छान आहे आणि गावाकडचं क्लायमेट म्हटलं तर खरंच खूप छान आहे आणि आम्ही इथे देवीला येऊन गेलो. हे आमचे म्हाळसा देवी मंदिर. नवीन वर्षी आम्ही आमच्या देवीला भेटायला आलोय. हे असं मंदिर आहे. देवीच्या मंदिरात आल्यानंतर तिथून एक ताट घेतले आणि आणलेली साडी, आणलेल्या गव्हाची ओटी, साजशृंगाराचं सामान व्यवस्थित रचून घेतलं आणि म्हटलं चला व्यवस्थित ठेवून घेऊया आणि मग देवीची आरती करायला जाऊया. गाभाऱ्यात पोचल्यानंतर आणलेल्या साडीला हळदी कुंकू वाहून घेतले आणि म्हटलं ही साडी थोडी ओपन करून देवीच्या खांद्यांवर ठेवून देऊया. पण त्या काकू तिथे आलेल्या होत्या आणि त्या बोलल्या की तू इतक्या प्रेमाने साडी आणलीच आहे तर मी तुला साडी नेसवण्यास मदत करते. सो आम्ही ती साडी देवीला वाहिली आणि त्यानंतर काकूंनी ती साडी मला नेसून देण्यात मदत केली. बघा देवीवर साडी किती खुलून दिसत आहे ते. त्यानंतर नेसलेल्या साडीवरच मी आणलेले गव्हाची ओटी भरून घेतली आणि सगळं साजशृंगाराचं साहित्य वाहिलं आणि तिथे माझ्याकडून नारळ घ्यायचंच राहिलं होतं. सो मी त्या काकूंकडूनच एक नारळ असं म्हणतात की कुलदेवतेचा मान आपल्या आयुष्यात पहिले असतो आणि आपली कुलदेवता हे आपलं सगळंच ऐकत असते. तिचा आशीर्वाद आणि तिची कृपा असली तर आपलं सगळंच चांगलं राहतं. सो नवीन वर्षाच्या या ठिकाणी येऊन कुलदेवतेचा आशीर्वाद घेणं म्हणजे खरंच एक चांगला योगच म्हणा. आणि आमच्या कुलदेवतेचं आमच्यावर विशेष प्रेम असेल म्हणून तर तिने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला बोलवलं आणि आमच्याकडून तिची सेवा करून घेतली. खरंच कुलदेवतेने असा आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहू द्यावा आणि हीच माया आमच्यावर आणि आमच्या परिवारावर राहू द्यावी. मनोभावे पूजा केल्यानंतर 2026 वर्ष हे चांगले जाऊ दे, तुझ्या आशीर्वादाने व्यवस्थित जाऊ दे आणि तुझं असंच दर्शन करायला आम्हाला वारंवार भेटू दे इतकीच इच्छा ठेवून आम्ही देवीची तिथे आरतीही केली आणि खरंच आरती करून आणि देवीचं दर्शन करून खरंच खूप प्रसन्न वाटत होतं. मला नाही वाटत यापेक्षा अजून एक काही चांगली सुरुवात नवीन वर्षाची होऊ शकते. ही सुरुवात खरंच खूप छान होती
आपल्या कुलदेवतेची आपल्या हातून आरती करणे, ते पण नवीन वर्षाच्या नवीन पहिल्याच दिवशी, यापेक्षा मला नाही वाटत दुसरी कोणती चांगली सुरुवात असू शकते. खरंच आम्ही खूप नशीबवान आहे असंच मी म्हणते आणि पुढच्या प्रवासाला लागतो. तर हे आमचं मंदिर असं खूप मोठं पॅसेज आहे. रायाचा शेंडीचा कार्यक्रम पण आम्ही इकडेच केला होता. आणि ही आमची गाडी, राया खेळतो इकडे. आणि आम्ही आता निघालोय. कुठे निघालोय आपण? आता आपण कुठे चाललोय? आमच्या मावसांकडे मावसांकडे. बामपूरला, इथून जवळ गाव आहे 5 किलोमीटर. हा, मग आम्ही इथं आल्यावर त्यांना भेट दिल्याशिवाय जात नाही. यस. असं आमचे म्हणतात. नेहमीचे रिच्युअल्स आहे आमचे. हा, असं म्हणतात की कुलदेवतेला आल्यावर डायरेक्ट घरी जायचं, पण मन चंगा तो सब चंगा. सो चलो, देवी माता सोबत आहे. म्हाळसा माता की जय. बोला म्हाळसा माता की जय. राया बोला म्हाळसा माता की जय. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालोय. ताई थोडा फ्रेम मध्ये या, आपण नवीन आहे, अजून वेळ लागेल. हा, तर आपण निघालोय आता तुमच्या मावशीकडे. प्रश्न आहे की एवढं बाहेर फिरून तुम्ही आता वर्षातून किती वेळेस तुमचं आता काय ठरवलंय? तुम्ही आता किती वेळेस येणार माहेरी? आता वर्षातला पहिला दिवस तुमचा माहेरी आई वडिलांकडे होता, आता परत मावशीकडे. मजा आहे तुमची. आता किती वेळेस येणार तुम्ही? आता तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हाच येणार. आम्ही उद्याही बोलवलं, तसं तर तुम्हाला उज्जैनलाही बोलवलं, तुम्ही कॅन्सल केलं. पण ठीक आहे, जब महाकाल का बुलावा आता है तब आएंगे. साथ में आएगा तो साथ में जाएंगे. ठीक आहे. आमची कुलदेवता एकदम जवळ आहे आमच्या घराच्या, त्यामुळे आम्ही जेव्हा पण गावाला येतो तेव्हा आम्ही कुलदेवतेला जातो. आणि हा रस्ता कोणता आहे? हा, शहादा रस्ता आहे. हा शिरपूर ते शहादा रस्त्यालाच आमची कुलदेवता आहे. आणि हा श्री काय म्हणायचंय तुला आज ब्लॉग मध्ये? तुझं आज थोडस काय म्हणता त्याला? नाही, जेव्हा ते कोणाला हे करतात, ते लॉन्च करतात. आज श्रीला लॉन्च केलंय आपण. तर काय श्री, काय म्हणणं आहे तुझं? आज तुला ब्लॉग मध्ये घेतलं. आज नवीन वर्षाची सुरुवात आहे. मला खूप आनंद होतोय. तो आनंद चेहऱ्यावर दिसत नाही, चेहरा दिसू दे. हा, चेहरा दिसू दे. म्हणजे आज माझ्या मामाने मला देवदर्शनाला घेऊन चाललाय. पूर्ण वर्षी मला देवदर्शनालाच घेऊन जायला पाहिजे मामाला. मी खूप खुश झालो. नमस्कार. नाही श्री, तुझी आता अशी इच्छा आहे का मामाने तुला देवदर्शनाला घेऊन जावं? पण मग मी जर तुझ्या जागेवर असती तर माझी दुसरी इच्छा असती. कोणती विचार? ज्या मुलाने बीच पाहिला नाहीये तर माझी अशी इच्छा असते की मामाने मला आता देवदर्शनाला आणलंय, ती चांगलीच गोष्ट आहे, पण मामाने मला बीच पण दाखवला पाहिजे. आणि माझा मामा मला घेऊनच हा, जे तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख आहे ते, जे तू तुझ्या चेहऱ्यावर जे दुःख आहे, तू अजूनपर्यंत जो बीच पाहिलेला नाहीये, तर ते दाखव इकडे आणि ते सांग काय म्हणणं आहे तुझं. मामाने बीचवर माझा मामा मला यावर्षी नक्की घेऊन जाणार. माझा मामा या वर्षी नाही घेऊन जाणार. मी एकटा जाणार आहे. कुठे जाणार आहे? एकटा बीचवर जाणार आहे का? ठीक आहे. मालवणच्या रिअलमध्ये. तर आलंय आमचं भामपूर. ही भामपूरचा दर्जा होता. आणि हे आलंय आमच्या मावशींचं गाव. आणि हे इतर अजून झोपलेलं नाहीये. आणि हे तुफान पाणी पितंय. बांबूर येऊन गेलं तोवर पाणी हे तुफान पाणीच पिऊन राहिला अजून. आम्ही अजून इथेच आहे. दादू काय म्हणे? तुमचं ते हाडदिलच्या लेपनचा व्हिडिओ होता ना, मग आमच्या घराला ओ बाबा तुम्ही घर बी आहेत ना लेपन शे म्हणे. मग तू ना काही व्हिडिओ राहते पाय पडण्या पडी का म्हणे. आमले म्हणतो पाय पडी सब घुसा. आमच्या मावशीचं घर आलेलं आहे. हे आहे आणि नवी गाडी पण आहे त्यांची. यास त्यांची नवीन गाडी. आणि आल्याबरोबर आमचे दर्शन दादा बाहेर हे आले. आमचे दर्शन दादा. यांच्यामुळेच आम्हाला लाडकी बहिणीचं केवायसी. आम्ही तिथे गेलो तर राया पूर्वाश्रीच्या आजीला असं झालं होतं की मुलांना नातवांना काय देऊ काय नाही. त्यांनी गाजरचा हलवा, बिस्किट आणि फुटाणे दिले होते. आणि त्यांचे नातूही इतके हुशार की त्यांनी सगळ्या गोष्टीचा मान ठेवून सगळं थोडं खाल्लं. आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि यांचे थोडे किस्सेही सांगितले की हे मुलं कसं करतात. आणि थोडे
स्टंटही दिले. बघा राया कसा मातीत खेळतोय. आमच्या दर्शनदादांनी नवीन गाडी घेतली, सो आम्ही ती गाडी पण तिथे बघत होतो की कशी आहे काय आहे. आणि दर्शनदादा आम्हाला पण राया मात्र दुसरीकडेच बिझी आहे. काय माहिती काय करतोय आणि कसा करतोय. बघा त्याला काय ते दगडांचं आणि काय. तुम्हाला मते तो सिव्हिल इंजिनियरच होईल. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. ते मावशी काका इतके चांगले आहेत की त्यांच्या घरातून इतक्या लवकर निघायचा इच्छाच होत नाही. आणि गप्पा मारत मारत आम्हाला खूप टाईम होऊन गेला होता. संध्याकाळ होऊन गेली होती. सो आम्ही त्यांचा निरोप घेतला खूप सारा वानोळा घेऊन. आणि त्यांच्या घरी असं कधी होतच नाही की आम्ही गेलो आणि रिकाम्या हाताने परत आलो. सो काही ना काही ते आम्हाला देतातच. मासा माता की राया, मासा माता की व्यवस्थित सांगणार. मासा माता की. आमची ही ट्रिप खूप छान झाली असती. आमची ही ट्रिप खूप शांतपणे झाली असतील. पण हे दोन, ते एक तुफान आणि हे वादळ भयानक आहे. आमचं हे तुफान आणि वादळ आता दिसताना शांत दिसतायत, पण जो दिखताय वो दिखता काय काय डायलॉग आहे तो, जो काय जैसे दिखता है वैसे होता नहीं है. तसं आहे. हे दिसायला खूप क्यूट आहेत. हे पहा. शांतता वादळ आहे चांगलं. हे तोंड हे जे आहेत हे दिसायला खूप क्यूट आहेत, पण यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. ताई तुमचं काय म्हणणं आहे? हो खरंच आहे. नमस्कार. हे आमचे डिनर साठी मासे आम्ही ठेवलेले. आम्ही घरी येऊन गेलोय. हा पुढेच लागलं ते. हे धरणात भेटतात हे मासे. करताय तुम्ही? मी अंड्याची भाजी करते थोडीशी. अंड्याची भाजी पेशंटला आता आमच्या ताईंनी अंड्याची भाजी केली, अंडा करी. मी भाकर टाकते, दुसरी भाकर पप्पांसाठी आहे. पप्पांना आता फिशची करी करायची. ताई तुम्ही करून घेणार ना? हो. हां, तर आमच्या ताई आज फिश करी करतील आणि मग आम्ही करणार फिश फ्राय. आजचा डिनर मेनू आहे फिश फ्राय आणि खानदेशी खिचडी. बस तेच करले ना. इथे खानदेशी खिचडीची सुरुवात झालेली आहे. तयारी रायासाठी बॉईल. आणि ही फिश करी केली आमच्या ताईंनी. शेवटी तुम्ही काम केलं चांगल्या पद्धतीने. दाखवा. यस, फिश करी झालेली आहे. आम्ही आता फिश फ्राय करतोय. नदीतला एक काट्या मासा आहे. इथे आम्ही असा रवा फ्राय करून घेतलाय आणि हे आता तव्यावर टाकतोय. बस संपलाय. सो किचन मधलं पण काम झालंय. डोअर क्लोज, किचन क्लोज, भांडे क्लीन. किचन क्लोज केल्यानंतर रायाला दुधाची बाटली आणून दिली. रायाला रोज रात्री झोपताना दूध थोडंसं तरी का होईना लागतंच. आणि तो रडत होता कारण की त्याचा झोपेचाही टाईम होऊन गेला होता. असे होता आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही लवकर व्लॉग येऊ देत जा, खूप उशीर करू नका. पण लहान बाळ असल्यामुळे आणि व्हॉइस ओव्हर करायला खूप शांतता लागल्यामुळे ते लवकर काही एडिट होत नाही. पण जसं जमेल तसे आम्ही व्लॉग टाकत जाऊ. तुम्ही सपोर्ट करत जा. अशा प्रकारे राया आपला न्यू इयरचा दिवस संपला आहे. आणि खूप लोकांनी मेसेज केले, आम्ही रिप्लाय नाही केले कारण की इकडे बिझी होतं. सो आमच्याकडून तुमच्या फॅमिलीला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. राया बाय कर. बाय बाय कर. बाय कर. बाय बाय.